अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की स्वामींना कौल कसा लावावा किंवा आपल्या मनात जे काही प्रश्न आहेत मग त्याचं योग्य ते उत्तर आपल्याला मिळत नाही. कोणाला विचारावं, कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, कोणी आपल्याला योग्य ते उत्तर देईल का, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवत असतात. आणि हे बरोबरच आहे, कारण जो काही आपल्याला पडलेला प्रश्न असतो समोरची व्यक्ती ती योग्यच त्याचं उत्तर देईल हे सांगता येत नाही. कारण आजकालच्या या कलियुगात खूप स्वार्थापोटी सर्व काही चालत आहे. त्याच्यामुळे कोणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही हे समजत नाही. पण योग्य मार्गदर्शन करणारे, योग्य तो निर्णय देणारे फक्त स्वामी माऊली हे आपले एकमेव आहेत. बघा, ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांना आपल्या लेकरांचं कधीच वाईट होऊ नये असं वाटतं आणि ते योग्य ते मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यामध्ये करत असतात, त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज ही आपल्या आयुष्यात योग्य ते मार्गदर्शन आपल्याला देत असतात. कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे, कोणती गोष्ट आपल्याला पुढे चालून आपल्या त्या गोष्टीमुळे चांगलं होणार आहे किंवा कोणती वाट आपल्यासाठी योग्य आहे, हे सर्व काही स्वामी माऊली तुम्हाला नक्कीच सांगतील. तर बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये कोणकोणते जे मोठमोठे निर्णय घ्यायचे असतात, मग ते निर्णय आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की मी हे काम करावं का नाही. समजा तुम्हाला एखादा जॉब आवडला असेल तर तो जॉब तुम्ही करावा का नाही असं प्रश्न तुम्हाला पडतात, किंवा विवाह असेल त्या ठिकाणी तुम्हाला विवाह करायचा का नाही असे प्रश्न पडतात. बऱ्याच वेळेस संतानप्राप्तीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना कौल लावावा असं वाटतो की संतानप्राप्ती होईल का नाही, असे वेगवेगळे, किंवा स्वतःचं घर होण्यासाठी समजा ते घर जागा ती योग्य आहे का नाही, किंवा ती जागा तुम्हाला मिळेल का नाही, याच्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना कौल लावू शकतात. स्वामी महाराजांकडून त्याचं उत्तर घेऊ शकतात. तर स्वामी महाराजांना नेमका प्रश्न कसा विचारायचा आणि त्याचं योग्य ते उत्तर स्वामी महाराज 100% देणार म्हणजे देणार. बघा, एक वेळेस माणसाकडून काहीतरी चूक होते म्हणजे होतेच, पण देवांकडून कोणती चूक होत नाही. जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्यासाठी चांगलं आहे, तोच निर्णय आपल्याला स्वामी महाराज सांगत असतात. आणि तो निर्णय म्हणजेच आपल्याला चिठ्ठ्यांद्वारे स्वामी महाराजांना प्रश्न उत्तर करायचं असतं. आता तुम्हाला वाटेल, चिठ्ठ्यांद्वारे प्रश्न उत्तर म्हणजे कसं, स्वामी महाराज कसं आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर देतात, किंवा आपण स्वामी महाराजांना कसे प्रश्न विचारायचं आणि त्याचं उत्तर ते कशा प्रकारे देतात, असे बरेच तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आले असतील. तर बघा, आता स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पारायण केलं असेल किंवा तुम्ही त्याच्यातले अध्याय वाचत असाल, तर तुम्हाला हा स्वामी महाराजांना चिठ्ठ्यांद्वारे विचारायचा प्रश्न पडणारच नाही. कारण स्वामी चरित्र सारामृतामध्ये अध्याय 12वा यामध्ये सर्व काही स्वामी महाराजांना कौल कशा प्रकारे लावतात किंवा चिठ्ठ्याद्वारे स्वामी महाराजांना कसा प्रश्न विचारावा लागतो ह्याचा उल्लेख त्या अध्याय 12व्यामध्ये केलेला आहे. म्हणजेच श्रीपाद भट्टने विचारलं की स्वामी महाराजांना विचारलं होतं की कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाण्याची बाळाप्पाची इच्छा आहे, पण समर्थ म्हणतात कुलदेवतेचं दर्शन बाळाप्पा तर दररोज इथंच नित्य करत असतात, मग त्यांना कुलदेवीच्या दर्शनाला जायची काय गरज आहे. पण श्रीपादाच्या मनात तो बाळाप्पाची समर्थ यासाठी तुम्हाला आज्ञा देत नाहीत असं तो बाळाप्पाला म्हणत असतो. तरी पण तुम्ही स्वामी महाराजांची आज्ञा घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकून तुम्ही स्वामी महाराजांची आज्ञा घ्या असं श्रीपाद भट मनामध्ये कपट ठेवून श्रीपाद भट बाळाप्पाला म्हणतो की तुम्ही चिठ्ठ्यांद्वारे स्वामी महाराजाला प्रश्न विचारा. आणि त्याचप्रमाणे बाळाप्पाने तसं केलं. पण त्या चिठ्ठ्याद्वारे सुद्धा प्रश्न असाच आला की येथे राहून चाकरी कर. कारण स्वामी महाराजांची इच्छा होती की बाळाप्पाने स्वामी महाराजांपाशी राहूनच चाकरी करावी. तुम्ही तुमच्या मनात कितीही कपट आलं तरी पण देवाच्या पुढे कोणाचंही चालत नाही. तर ज्या 12व्या अध्यायामध्ये या चिठ्ठ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख आहे
तर तोच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे. आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे. धूप लावा, दीप लावा आणि तुम्हाला काय करायचं आहे, 2 सेम साईजचे कागद घ्यायचे आहेत. 2 सेम साईजचे कागद घ्यायचं. बघा लहान मोठा नसून एक साईजचे कागद घ्यायचे आहेत आणि जो काही तुमचा प्रश्न आहे तो स्वामी महाराजांसमोर बसून स्वामी महाराजांना तुमच्या मनातील गोष्ट सांगून आधी तुम्ही स्वामी महाराजांना बोला. मनातील तुमची गोष्ट स्वामी महाराजांना सांगा आणि त्या चिठ्ठ्यांवर दोन्ही चिठ्ठ्यांवर तुमचे प्रश्न सेम एकच सारखे लिहायचे. श्री स्वामी समर्थ. आता समजा तुम्हाला उदाहरणार्थ सांगते. स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ, मला ही नोकरी लागणार का? तर खाली लिहायचं, एका चिठ्ठीवर हो लिहायचं आणि दुसऱ्या ह्याच्यावर श्री स्वामी समर्थ, मला ही नोकरी लागणार का? आणि खाली नाही असं लिहायचं. एक होची चिठ्ठी करायची, एक नाहीची चिठ्ठी करायची आणि दोन्ही एकाच साईजमध्ये तुम्हाला फोल्ड करायचे आहेत. बघा वेगवेगळी ना, एक सेम साईजमध्ये तुम्हाला फोल्ड करायचे आहे आणि ती हातामध्ये घेऊन अशा घोळायची, ते दोन्ही पण मिक्स करायच्या आणि तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणापाशी ती चिठ्ठी ठेवायची आहे. बघा स्वामी महाराजांची मूर्ती, तुम्ही वरदहस्ताची मूर्ती असेल तर तुम्ही हातामध्ये ही करू शकतात किंवा स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवू शकतात आणि नंतर स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला नित्यसेवा करायची असली तर नित्यसेवा करू शकतात किंवा स्वामी महाराजांचं एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर घरामध्ये एखादी व्यक्ती असेल किंवा लहान मूल असेल तर त्याच्याकडून तुम्हाला ती चिठ्ठी घ्यायची आहे. बघा कशाही बाबत प्रश्न असो, नोकरीबाबत असो, विवाह असो, संतानप्राप्ती असो, स्वतःचं घर असो किंवा काहीतरी तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि तो योग्य ते तुम्हाला उत्तर तुमच्या जवळची व्यक्ती देऊ शकत नाही, घरातील व्यक्ती देऊ शकत नाही किंवा बाहेरील व्यक्ती देऊ शकत नाही किंवा तुम्हाला त्यांना विचारणं योग्य वाटत नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांना विचारा. बघा तुम्हाला योग्य ते उत्तर मिळेल, निर्णय मिळेल. मी स्वतःचा अनुभव सांगते. मी प्रत्येक योग्य तो निर्णय मी स्वामी महाराजांना विचारूनच करत असते आणि स्वामी महाराजांना विचारूनच मी जे काही माझ्या जीवनातील निर्णय आहे तर ते घेत असते आणि ते आजपर्यंतचे निर्णय कोणतेही चुकलेले नाहीत. इतकी मी 100% काय 1000% गॅरंटी देऊन सांगते की हा स्वामी महाराजांना कौल लावण्याला किंवा स्वामी महाराजांना प्रश्न जे आपण करतो त्याचं योग्य ते उत्तर स्वामी महाराज नक्की देतात. आपल्यासाठी जे काही चांगलं आहे, जे काही योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला नक्की सांगतात. मग त्या चिठ्ठ्या ज्या आहेत तर आपल्या घरातील लहान मुलांकडून ती चिठ्ठी घ्यायची आहे. जी कोणती पहिली येऊ किंवा त्याला ती चिठ्ठी घ्यायला लावायची, ती घोळून आपल्याला एक चिठ्ठी द्यायला लावायची आणि मग ती चिठ्ठी उघडून तुम्हाला बघायचं आहे की त्याच्यामध्ये काय आलेलं आहे. बघा समजा तुमच्या मनाविरुद्ध त्याच्या चिठ्ठीत आलं तर नाराज व्हायचं नाही. ती सर्व काही स्वामी महाराजांची इच्छा आहे असं समजायचं आहे. योग्य उत्तर आलं तर खुश राहायचं, कारण ती सर्व काही स्वामी महाराजांची म्हणजे इच्छा आहे. बघा तुम्ही जे काही त्या चिठ्ठ्यामध्ये तुम्हाला जे उत्तर मिळेल ते स्वामी महाराजांची इच्छा आहे असं समजून, विश्वास ठेवून, स्वामी महाराजांवर भाव ठेवून, विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून ती तुम्ही जे काही योग्य उत्तर आलेलं आहे त्या उत्तरावरच तुम्ही चाललं पाहिजे. त्यानुसारच तुम्ही ती पुढची जी काही तुमची म्हणजे काम आहे ते करायचं आहे. तरच तुम्ही हे स्वामी महाराजांना अशा प्रकारे प्रश्न करू शकतात. आता बघा तुमचा जर तो प्रश्न विरोधात आला किंवा तुम्हाला ते करायचंच आहे पण स्वामी महाराजांकडून नकार आलेला आहे तरी पण तुम्ही ते करणार, तर बघा तो कधीच तुमची मनासारखं होणार नाही. कारण स्वामी महाराजांची जी इच्छा असते ती कधीच खोटी ठरत नाही. जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी महाराज आपल्याला सांगत असतात, आपल्याला त्या दिशेला नेत असतात, आपल्याला त्या वाटेवर नेत असतात. फक्त तुम्ही विश्वास ठेवून जर ही स्वामी महाराजांना चिठ्ठ्याद्वारे जर अशा प्रकारे जर प्रश्न केला तर तुम्हाला योग्य ते उत्तर मिळतं आणि हे जे उत्तर आहे तर ते उत्तराने तुमच्या जीवनाचं कल्याण होणार म्हणजे होणारच. जर तुम्ही विश्वास ठेवून जर स्वामी महाराजांना प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनामधील जे काही योग्य निर्णय घ्यायचे आहेत तर ते स्वामी महाराजांवर सोपवले तर योग्य
योग्य ते निर्णय स्वामी महाराज तुम्हाला देतील आणि आपले योग्य ते मार्गदर्शक स्वामी महाराजांपेक्षा